श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं कथासरिता या तुमच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. श्रावण महिना आता जवळच येऊन ठेपलेला आहे. श्रावण महिन्यामध्ये आपण भगवान शिवांची काय सेवा करायची, श्रावणी सोमवार, श्रावणामध्ये आलेले सण उत्सव यांची काय तयारी करायची आणि त्यासाठी लागणाऱ्या कोणकोणत्या गोष्टी आहेत, अशा सर्वच गोष्टींची माहिती आपण आत्ता इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओजमध्ये घेणार आहोत. तर आजचाही व्हिडिओ त्याच्याशी संबंधित आहे, तो म्हणजे भगवान शिवांची सर्वात प्रभावी असलेली महारुद्राभिषेकाची सेवा, जी तुम्ही घरच्या घरी देखील करू शकता आणि शिवमंदिरामध्ये जाऊन देखील करू शकता. तर आजचा हा व्हिडिओ त्याच्याशी संबंधित आहे आणि इथून पुढे येणारे बरेचसे व्हिडिओ तुम्हाला श्रावण महिन्यामध्ये तुम्ही काय करायचे आहे आणि श्रावण महिन्यामध्ये केले जाणारे व्रतवैकल्य याची संपूर्ण माहिती देणारे आहेत. त्यामुळे तुम्ही जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक आणि शेअर देखील नक्की करा. आता सर्वात अगोदर आपण ह्या रुद्राभिषेकाबद्दलची थोडीशी माहिती जाणून घेऊ. रुद्राभिषेकाची मूळ प्राचीन वैदिक शास्त्रामध्ये खूप जास्त माहिती दिलेली आहे आणि हे रुद्राभिषेक हिंदू परंपरेमध्ये खूप जास्त खोलवर रुजलेला आहे. भगवान शिव हे अनंत, अविनाशी आणि महाकाल आहेत. त्यांचा महिमा हा भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य, जीवन आणि मृत्यू यांच्याही पलीकडे असल्याचं मानलं जातं. अनेक शिवभक्त संकट येते तेव्हा महादेवाला रुद्राभिषेक करून त्यांना प्रसन्न करतात. शिवशंकराच्या कृपेने भक्तांच्या अडचणी दूर होत असतात. त्यामुळे रुद्राभिषेक हा शिवाचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात चांगला मार्ग मानला जातो. सामान्य भाषेमध्ये जर सांगायला गेलं तर रुद्राभिषेक म्हणजे भगवान शिवाचा अभिषेक म्हणजेच रुद्राचं स्नान. रुद्र म्हणजे भगवान शिव असं मानलं जातं. रुद्राभिषेक रुद्र आणि अभिषेक यांच्या मिलनातून केला जातो. भगवान शंकराचा रुद्राभिषेक पाणी, दूध, उसाचा रस इत्यादींनी केला जातो. वेगवेगळ्या पदार्थांनी केलेला रुद्राभिषेक वेगवेगळा परिणाम देतो असं देखील मानलं जातं. मग हा रुद्राभिषेक तुम्ही महाशिवरात्रीला, श्रावणातील सोमवारी, मासिक शिवरात्रीला अशा कोणत्याही शिवपूजे ज्या दिवशी करतो त्या दिवशी तुम्ही हा रुद्राभिषेक घालू शकता. आता हा शिवरुद्राभिषेक तुम्ही घरी करणार असाल तर त्यासाठी आध्यात्मिक महत्त्व आणि साधकाच्या जीवनावर त्याचा खोलवर परिणाम झाल्याचं दिसतं. त्यामुळं तुम्ही नकारात्मक ऊर्जा काढून टाकण्यासाठी आणि आत्म्याला शुद्ध करण्यासाठी, घरामध्ये शांती आणि समृद्धी आणण्यासाठी पुढील गोष्टी या अभिषेकामध्ये आणणं गरजेचं आहे. तर त्यासाठी जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला शुद्ध पाणी म्हणजे स्वच्छ अशा पाण्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर शुद्धता आणि समृद्धीचं प्रतीक असलेलं दूध, शक्ती आणि दीर्घायुष्याचं प्रतिनिधित्व करणारं दही, गोडवा आणि दैवी आनंद दर्शवणारं मध, ऊर्जा आणि चैतन्य देणारं तूप, आनंद आणि समाधानाचं प्रतीक असलेली साखर, उपलब्ध असल्यास गंगेचं पवित्र पाणी, बेलपत्र, फळे आणि फुले इत्यादी गोष्टी तुम्हाला देवाला अर्पण करण्यासाठी आणायच्या आहेत. आता लक्षात घ्या की ही सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला तुमचा परिसर स्वच्छ आणि पवित्र असल्याची खात्री करायची आहे. ज्या ठिकाणी तुम्ही देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवणार आहात ती जागा फुले आणि हारांनी सजवायची आहे. आणखीन प्रसन्न आणि मंगलमय वातावरण तुम्हाला तयार करण्यासाठी त्या ठिकाणी अगरबत्ती आणि दिवा लावायचा आहे. आता हा रुद्राभिषेक करण्या अगोदर तुम्हाला अत्यंत भक्ती आणि प्रामाणिकपणे विधी करण्याचा संकल्प घेऊन सुरुवात करायची आहे. भगवान शिवाचे मनापासून तुम्हाला आवाहन करायचे आहे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. तुम्ही घरी रुद्राभिषेक कसे करणार आहात याचे काही टप्पे आता मी पुढं सांगत आहे. तुम्हाला त्यासाठी दही, दूध, मध, तूप, साखर मिसळून पंचामृत देखील तयार करायचे आहे. पवित्र मंत्राचा जप करताना हे मिश्रण तुम्हाला शिवलिंगावरती ओतायचं आहे. रुद्रपथाचा तुम्हाला या ठिकाणी पाठ करायचा आहे, ज्यामध्ये शक्तिशाली रुद्रमंत्राचा अनेक वेळा जप केलेला आहे. प्रत्येक पुनरावृत्ती भगवान शिवाच्या दिव्य ऊर्जेला आवाहन करत असते आणि परिसराला शुद्ध करत असते. आता हा महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतर तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचा जप देखील या ठिकाणी करायचा आहे. हे सर्व करत असताना तुम्हाला शिवलिंगाला बेलपत्राची पानं अर्पण करायची आहेत. त्रिकोणी पानं भगवान शिवाच्या 3 पैलूंचे प्रतीक आहेत हे तुम्हाला माहीतच आहे. त्यामध्ये निर्माता, पालनकर्ता आणि संहारक अशी ह्या 3 पानांचं महत्त्व आहे. लिंगावरती तुम्ही धतूर फुले किंवा फळे ठेवा, जे त्याग आणि भक्तीचं प्रतीकच आहेत. धतूर हा भगवान शिवाचा आवडता अर्पण मानला जातो. कापूर आणि तुपाच्या दिव्याने तुम्हाला आरती करून भगवान शिवाला समर्पित हृदयस्पर्शी अशी प्रार्थना आणि भक्तिगीतं गाऊन या विधीचा समारोप देखील करा. आता ह्या सर्व गोष्टी करून झाल्यानंतर तुम्हाला लिंग स्वच्छ करण्यासाठी त्याच्यावरती पुन्हा एकदा पाणी घालायचं आहे. चंदनाची पेस्ट लावून त्यावरती तुम्ही फुले आणि बेलपत्ता ठेवायचा आहे. रुद्रम आणि इतर शिवाचा पुन्हा एकदा जप करून तुम्हाला आरती करून फळे आणि मिठाई आणि
प्रसाद यांचं वाटप करायचं आहे. घरच्या घरी तुम्ही हा रुद्राभिषेक करणार आहात, तो तुम्हाला आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध करतो, ज्यामध्ये तुम्ही भक्ती, शुद्धीकरण आणि जप यांचा समावेश आहे. या चरणांचं तुम्ही जर अनुसरण केलं तर तुम्ही भगवान शिवाचा आशीर्वाद घेऊ शकता आणि तुमचं घर शांततेत आणि आनंदामध्ये नांदू शकतं. तुम्ही हा जो रुद्राभिषेक करणार आहात ते तुम्हाला नाराज चंद्राचं प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी उपयोगी ठरतं. याचा दुसरा उद्देश म्हणजे तुम्ही विविध नक्षत्रांचे प्रतिकूल परिणाम कमी करून त्याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या जीवनावरती टाकू शकता. शिक्षण, नोकरी आणि करिअरमध्ये तुम्हाला यामुळं यश मिळतं. तसेच नकारात्मकता दूर करून तुमच्या जीवनाचं संरक्षण देखील होतं. या सर्व गोष्टींसोबतच भक्तांचे संरक्षण करणे, त्यांना हानिकारक प्रभाव आणि संभाव्य धोक्यांपासून लांब ठेवणं, शक्तिशाली मन आणि चांगली शारीरिक शक्ती दोन्हीही तयार करणं, अशा बऱ्याच गोष्टींचा फायदा तुम्हाला या रुद्राभिषेकामुळे होत असतो. यासोबतच तुमच्या आर्थिक समस्या सुटतील, आरोग्याशी संबंधित सर्व समस्यांचं निर्मूलन होईल, एकता आणि समृद्धीला देखील यामुळं प्रोत्साहन मिळतं आणि भयंकर कर्म जर तुमच्याकडून झालेच असेल तर ते देखील तुमच्याकडून साफ व्हायला मदत होते. आव्हानानंतर मात करण्यासाठी सामर्थ्य प्रदान होतं आणि वाईटाविरुद्ध ढाल म्हणून तुमची शक्ती कार्यरत होते. आता हा रुद्राभिषेक कोणी करावा हे आपण पाहूया. एखाद्याला त्याच्या जीवनामधून किंवा संभाव्य धोक्यांमधून नकारात्मक भावना पुसून टाकायची असेल तर तुम्ही हा रुद्राभिषेक नक्की करू शकता. ही पूजा तुम्हाला समृद्धी आणि कल्याणासाठी केली जाऊ शकते. कोणत्याही आरोग्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी तुम्हाला ही पूजा देखील तितकीच फायदेशीर आहे. वैयक्तिक आणि व्यावसायिक संबंध सुसंवाद साधण्यासाठी तुम्ही रुद्राभिषेक करू शकता. आणि ह्या सर्व गोष्टींसोबत अतिशय महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला शांतता हवी असेल तर तुम्ही हा रुद्राभिषेक घरच्या घरी अतिशय आनंदामध्ये आणि सोप्या पद्धतीने देखील करू शकता. तर तुम्ही देखील असा काही विचार केला असेल तर तुम्ही रुद्राभिषेक नक्कीच करा, कारण तो केल्याने तुमच्या कुंडलीमधील महापाप देखील जळून भस्म होणार आहे. शिवतत्वाचा तुमच्या घरामध्ये उदय होणार आहे. महादेवांचा शुभाशीर्वाद तुमच्या मागे प्राप्त होऊन सर्व इच्छा तुमच्या नक्कीच पूर्ण होतील. एकमात्र सदाशिव रुद्राचं पूजन केल्याने सर्व देवतांची पूजा झाल्यासारखंच होतं आणि रुद्राभिषेक पूजनाने विभिन्न प्रकारचे लाभ होत असतात. त्यामुळे तुम्ही कोणत्या पद्धतीचा रुद्राभिषेक करायचा आहे हे एकदा निश्चित करून रुद्राभिषेक नक्कीच करा. येणारा श्रावण तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आनंददायी आणि फलदायी असावा ही ईश्वरचरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असेल तर ज्यांना गरज आहे त्यांना नक्कीच शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.